UPSC किंवा MPSCचा अभ्यास करताना कधी असं वाटलंय का की अरे इतकं वाचलंय पण परीक्षेच्या वेळी काहीच आठवत नाहीये? जर असं वाटत असेल तर आजचं हे विश्लेषण खास आपल्यासाठी आहे. आपल्या अभ्यास पद्धतींच्या मालिकेमध्ये आज आपण क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अंकिता देशमुख यांच्या विचारांवर आधारित एक सायंटिफिक मेथड समजून घेणार आहोत. हे बघा, ही जी भावना आहे ना ती खूपच कॉमन आहे. जवळजवळ प्रत्येक उमेदवार हे अनुभवतो. पण एक चांगली बातमी आहे. प्रॉब्लेम आपल्या मेंदूचा नाहीये, आपली मेमरी एकदम परफेक्ट आहे. गरज आहे ती फक्त योग्य प्रकारे वापरण्याची. आज आपण एका अशा इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेलबद्दल बोलणार आहोत जे वापरून लक्ष्मीकांतसारखे जड विषयसुद्धा सहज लक्षात राहतील. चला तर मग पाहूया ते 4 सोपे नियम जे आपल्या अभ्यासाची सगळी पद्धतच बदलून टाकतील. आपली मेमरीची जी प्रोसेस आहे ती सुरू होते सेन्सरी इनपुटपासून, म्हणजे आपली इंद्रिय माहिती आत घेतात. तर हा पहिला नियम काय आहे ते बघूया. पुस्तकातून, लेक्चरमधनं किंवा कुठल्याही PDF मधून येणारी माहिती सगळ्यात आधी आपल्या सेन्सरी मेमरीमध्ये येते. पण ती तिथे फक्त आणि फक्त तेव्हाच टिकते जेव्हा आपण तिच्यावर पूर्ण लक्ष देतो. आणि आजच्या जगात आपलं लक्ष तोडणारी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती? बरोबर, आपला मोबाईल. एक टेलिग्रामचं नोटिफिकेशन किंवा व्हॉट्सॲपचा मेसेज आला की झालं, आपली शिकण्याची प्रोसेस तिथेच थांबते. म्हणून सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा स्टडी हॅक आहे आपल्या अटेन्शनला प्रोटेक्ट करणं. मोबाईल फ्री स्टडी स्लॉट्स बनवा, डू नॉट डिस्टर्ब मोड ऑन करा आणि पोमोडोरो टेक्निक वापरा. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, लक्ष नाही तर स्मरण नाही. बरं, एकदा का माहिती आपल्या मेंदूत घुसली की ती जाते वर्किंग मेमरीमध्ये. पण गंमत अशी आहे की या मेमरीची एक लिमिट आहे. चला त्याबद्दलच बोलूया. वर्किंग मेमरी म्हणजे आपल्या मेंदूचा एक प्रकारे रॅम आहे, जिथे माहितीवर खरं काम चालतं. पण या जागेची एक मोठी अडचण आहे. अंदाज लावा बरं, आपली वर्किंग मेमरी एका वेळी किती गोष्टी हँडल करू शकते? फक्त 4 ते 7. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, फक्त 4 ते 7 आयटम्स. याचा सरळ अर्थ काय होतो? जेव्हा आपण लक्ष्मीकांतचं अख्खं चॅप्टर एकाच बैठकीत वाचायचा प्रयत्न करतो तेव्हा आपला मेंदू ओव्हरलोड होतो. आणि ओव्हरलोड म्हणजे शून्य मेमरी. मग ह्यावर उपाय काय? तर आपला दुसरा नियम, मायक्रो चंकिंग. मोठ्या विषयांना लहान लहान सोप्या भागांमध्ये तोडून शिका. आता आपण पोचलो आहोत तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. एन्कोडिंग ही ती जादू आहे जिथे माहिती आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये कायमची सेव्ह होते. इथे 2 पद्धती आहेत. 80% उमेदवार फक्त मेंटेनन्स रिहर्सल करतात. म्हणजे काय तर परत परत तेच वाचत राहतात. पण टॉपर्स इलॅबोरेटिव्ह रिहर्सल करतात. म्हणजे वाचलेल्या माहितीत कनेक्शन बनवतात. आपल्या UPSC/MPSCच्या भाषेत सांगायचं तर स्टॅटिक सिलॅबसला करंट अफेअर्सशी जोडणं, पॉलिटीच्या कॉन्सेप्ट्सना खऱ्या उदाहरणांसोबत समजून घेणं किंवा इतिहासाची टाईमलाईन बनवून बघणं. एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादा विषय आपण स्वतःलाच सोप्या भाषेत समजावून सांगू शकलो नाही तर तो परीक्षेत लिहिणं शक्यच नाही. हा नियम एक खरा गेम चेंजर आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात पॉवरफुल नियमाकडे, जो यशस्वी उमेदवारांना इतरांपेक्षा खूप वेगळं बनवतो. तो म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल, म्हणजेच माहिती आठवण्याचा सराव. खरं तर UPSC/MPSCचे टॉपर्स फक्त अभ्यास नाही करत, ते शिकण्याची पद्धतच रिट्रीव्हल बेस ठेवतात. म्हणजे माहिती आठवण्याचा सराव करणं हीच त्यांची मुख्य अभ्यास पद्धत असते. मग हे करायचं कसं? सोपं आहे. मागच्या वर्षीचे प्रश्न सोडवा, रोज MCQs प्रॅक्टिस करा आणि नियमित मॉक टेस्ट द्या. हा आपल्या मेंदूसाठी एक प्रकारचा व्यायाम आहे जो त्याला परीक्षेसाठी तयार करतो. आता आपल्यासमोर 2 मार्ग आहेत. पहिला, वाचणे, विसरणे, पुन्हा वाचणे, हे अपयशाचे चक्र. आणि दुसरा, वाचणे, टेस्ट देणे, आठवणे, लिहिणे, हे यशाचे चक्र. निवड आपल्याला करायची आहे. चला तर मग या 4ही नियमांना एकत्र जोडून यशाचं एक कंप्लीट सूत्र तयार करूया. UPSC/MPSCमध्ये रँक मिळवण्याचा मार्ग अगदी सरळ आहे. पहिलं, लक्ष. दुसरं, मायक्रो चंकिंग. तिसरं, एलॅबोरेटिव्ह एन्कोडिंग. आणि चौथं, रिट्रीव्हल. या चक्रातूनच रँकपर्यंत पोहोचता येतं. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्यात क्षमतेची काहीही कमी नाही. आपली स्मरणशक्ती, आपली बुद्धी, सगळं परफेक्ट आहे.
फक्त एका योग्य सिस्टमची गरज होती आणि ती आज आपल्याला मिळाली आहे. एक अधिकारी बनण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. ही पद्धत वापरून नक्कीच कमी वेळात जास्त गोष्टी लक्षात राहतील. जर हे विश्लेषण आपल्यासाठी उपयुक्त ठरलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपले स्वतःचे काही स्टडी हॅक्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा.